2 दिवसापूर्वी नागपूर येथे सर्व शेतकरी संघटनेच्या वतीनं जे आंदोलन सुरू होतं, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळ ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईला गेलं आणि त्या चर्चेमध्ये कर्जमाफीची तारीख त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आणि त्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ती बैठक आटपली की दुसऱ्या दिवशीच अजित पवार यांनी पुढील दुसऱ्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना फुकट खायची सवय लागली, त्यांना सगळं मोफत असं वाटतंय. म्हणजे या देशामध्ये कष्टाशिवाय श्रमाशिवाय घाम गाळल्याशिवाय कुठलीच वस्तू तयार होत नाही आणि अजित पवार ज्या ताफ्यामध्ये फिरतात, जे अंगावर कपडे घालतात, जे त्यांना सुख सुविधा जे भोगतात, हे कोणाचे तरी श्रम घेऊन झालेलं आहे. यासाठी त्यांचे कुठलेच कष्ट नाहीत. त्याच्यामुळं या ठिकाणी किसान सभेच्या वतीनं आणि आम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांचा आम्ही निषेध करतोय आणि शेतकऱ्याची अशी थट्टा या ठिकाणी वारंवार राज्याचे उपमुख्यमंत्री रगील भाषेत करत आहेत. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचा जो स्वाभिमान आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वाभिमानातली हा त्यांचा खिलवाड आहे. आमच्या स्वाभिमानासोबत अशी थट्टा या ठिकाणी कुठल्याही सरकारने करू नये. आम्ही या ठिकाणी अजित पवारचा या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव जाहीर त्यांचा या ठिकाणी फोटो जाळून निषेध करत आहोत. जिंदाबाद जवानी जिंदाबाद.